बातमी राजकीय वर्तुळातून आहे। महायुतीमधील राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे। मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्र्यांचा समावेश करून जवळपास 4 महिने पूर्ण झालेले आहेत, मात्र अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप झालेलं नाही। फडणवीस, शिंदे आणि पवार महायुती सरकार आल्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला होता। या विस्तारामध्ये राज्यमंत्री यांचे नियुक्त्या सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। नागपूर अधिवेशन कोणत्याही मंत्र्यांना विभागाशिवाय कामकाज करावं लागलेलं होतं आणि त्याचमुळे आता हा सवाल सातत्याने विचारला जातोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, माहितीमधील राज्यमंत्र्यांमध्ये आता अस्वस्थता कमालीची वाढलेली आहे, त्यामागची कारण काय? प्रामुख्याने मुळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला होता, पण खाते वाटप शेवटपर्यंत झालं नव्हतं आणि अधिवेशन नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरनं खाते वाटप झालं। त्या दिवसापासून तर जवळपास अर्थसंकल्प अधिवेशन सगळ्यात मोठं मुंबईत झालं। त्या कालांतराने अर्थसंकल्प अधिवेशन होऊन आता 1 महिनाही पूर्ण होत आहे आणि पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुद्धा येत आहे। जवळपास 2 अधिवेशनं होत आहेत महाराष्ट्रामध्ये, पण राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यांचा अधिकारांचा वाटप जो आहे तो त्या खात्याचे कॅबिनेट मंत्र्यांनी अद्याप केलेला नाहीये। केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गृह खात्याचे अधिकार जे आहेत ते राज्यमंत्र्यांना दिलेले दिसून येत आहेत। इतर जे कॅबिनेट मंत्री आहेत, मग सर्वच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, असे तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या राज्यमंत्र्यांना कुठलेच अधिकार दिले नाही आहेत। यामुळे प्रचंड अस्वस्थता राज्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की एका बाजूला प्रशासकीय कामकाजाचे अधिकार नाही आहेत, दुसरीकडे फक्त अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उत्तर देण्याचं काम राज्यमंत्र्यांना केलं जात आहे। याबाबत राज्यमंत्र्यांनी मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरच अधिकारांचं वाटप करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, पण अद्याप याबाबत कोणत्याच हालचाली होत नाही आहेत। यामुळे प्रचंड अस्वस्थता राज्यमंत्र्यांमध्ये आहे। फक्त नामधारी मंत्री म्हणून ठेवण्यात आलेलं आहे का? अधिकार जर वाटप नसतील तर नेमकं कामकाज काय करायचं असा प्रश्न आहे आणि जवळपास 4 महिने पूर्ण होत आहेत शासन येऊन, सरकार येऊन, तरी देखील अद्याप हीच अवस्था असेल तर मात्र महायुतीतली अस्वस्थता कुठे ना कुठेतरी अधिक गांभीर्याने आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का, याकडे सुद्धा लक्ष आहे। अगदी, आणि त्यामुळे अधिकारांचं वाटप नेमकं कधी होणार हाच खरा सवाल आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।